तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुकमध्ये वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, दहिवडी पोलिसांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी। इथं वाहतूक कोंडी नक्की का होते याबाबत पाहू विशेष बातमी आपला आवाजवर। गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरानजीक सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे भाविक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडी आणि पालख्यांमुळे या मार्गावर प्रचंड गर्दी वाढली आहे। सातारा लातूर मुख्य मार्गावर असलेल्या या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। मात्र अनेक भाविक आपल्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या करत असल्यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होतीये। दुचाकी चालक सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत वाहन पार्क करत असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। यामुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसत असून ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे दुकानदारांनी वाहन उभे करू नका असं सांगितल्यास काही वाहन चालकांकडून वाद घालण्याचे प्रकारही घडत आहेत। या पार्श्वभूमीवर अनेक वेळा वाहन चालकांमध्ये वाद तू मेमे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। दरम्यान मंदिर संस्थांकडून मोठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। मात्र अनेक भाविक या सुविधेचा वापर न करता रस्त्यावरच वाहन उभी करत असल्यामुळे कोंडी वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे। आषाढी वारी लक्षात घेता मंदिर परिसर आणि अप्पा महाराज चौक इथं तातडीनं वाहतूक पोलीस व होमगार्ड तैनात करावे, तसेच रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी वारकरी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे। यापूर्वी दहिवडी पोलिसांच्याकडून ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या। त्यात प्रामुख्याने वाहन चालकांना वाहन लावू नका म्हणून अनेक ठिकाणी बॅनर लावून जनजागृती केली होती। तसेच अडमुट्या वाहन चालकांच्यावर दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी जरब बसवली होती। आताही जर पोलिसांनी कडक कारवाई केली तर वाहनधारक मंदिराच्या अधिकृत पार्किंगचाच वापर करतील आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।